अनेक व्यक्तींना माहिती नाही की मेंटलची नेमकी व्याख्या काय आहे. जन्मजात एखाद्याच्या मेंदूमध्ये दोष असतो, त्यालाच फक्त खरं मेंटल म्हणतात. परंतु दुसरी एक अशी व्याख्या आहे की जर आपल्याला ताणतणाव, आता इथं मी प्रकर्षाने सांगतो की जन्मजातच जर मेंदूमध्ये दोष असेल तर आपल्याला खायचं कसं, प्यायचं कसं, बोलायचं काय हे कळणारच नाही. त्यामुळं हा म्हणजे काही फार मोठा प्रॉब्लेम नाही आहे. कारण असे व्यक्ती रस्त्यानं फिरतात, घरचे व्यक्ती टाकून देतात, त्याच्यात काही बदल होऊ शकत नाही. फार थोडा बदल झाला तर ते थोडेफार घरचे लोक प्रयत्न करतात आणि त्या व्यक्तीबद्दल विचार करणं सोडून देतात. त्याला खाऊ पिऊ घालणं इथपर्यंतच विचार करतात. हा झाला मेंटलचा एक प्रकार. परंतु खरं मेंटल आणि सगळ्यात त्रासदायक बाब कोणती आहे, हा मेंटलचा ओरिजिनल प्रकार दुसरा आहे. ताण, तणाव, चिडचिडेपणा, नैराश्य, उदासी वाटणे, काहीतरी भय वाटणे, चिंता सतत वाटणे, अनेक प्रकारचे विचार मनात येणे, हा जो प्रकार आहे किंवा आत्महत्येचे विचार मनात येणे, हा दुसरा मेंटलचा प्रकार आहे. आणि हा मेंटलचा प्रकार सर्वात भयंकर आहे. म्हणजे मेंदूत दोष असलेल्या एखाद्या व्यक्तीला आपण सोडून देतो, त्यामुळं त्याचा काही त्याबाबत आपण फार गांभीर्य नाही घेत. परंतु जे व्यक्ती ताणतणाव, टेन्शनमध्ये असतात, चिडचिडेपण असतात, त्यांना भयंकर राग येतो, काही टाकून बोलतात, तर हा मेंटलचा जो प्रकार आहे हा अतिशय भयानक आहे. असे व्यक्ती आत्महत्येचे विचार करतात. तर या बाबींना खरं मेंटल म्हणतात. ताणतणाव, टेन्शन, नैराश्य आणि आत्महत्येचे विचार. मग असे जे लोकांना लक्षणं आहे तो प्रत्येक व्यक्ती भयंकर मेंटल आहे. मेंटलचा हा जो दुसरा प्रकार आहे हा अतिशय भयानक प्रकार आहे. आणि जेवढे लोक डॉक्टरकडे जातात, सायकॅट्रिस्टकडे जातात आणि सायकॅट्रिस्टला सांगतात की मला अनेक विचार येतात, लगेच सायकॅट्रिस्ट त्यांना मेंदूच्या गोळ्या सुरू करतात. ज्यामध्ये माझ्याकडे 5-50 पेशंट आलेले आहेत, ज्यामध्ये एपिलेप्सीच्या त्यांनी गोळ्या दिलेल्या आहेत. एपिलेप्सीची गोळी म्हणजे फिट येणारी गोळी. फिट येणं हा मेंदूचा दोष आहे आणि केवळ राग येतो म्हणून सायकॅट्रिस्ट ही गोळी सुरू करतात. हे मी प्रत्यक्ष म्हणजे ते कंटेन्स पाहिलं. त्यानंतर 8वीचा मुलगा राग येतो म्हणून जर एखादा हॉस्पिटलला जात असेल, सायकॅट्रिस्टकडे जात असेल, तर एपिलेप्सीच्या गोळ्या त्यांना सुरू केलेल्या आहेत. ज्यामध्ये सिझोफ्रेनियाचे सुद्धा कंटेन्स त्या टॅबलेटमध्ये आहेत. सिझोफ्रेनिया हा मेंटल डिसीज आहे जो आयुष्यात कधी बरा होऊ शकत नाही. अशा पेशंटला प्रेमाने जर आपण समजवलं की बाबा तू शांत राहा, तुला सिझोफ्रेनिया आहे, तू अशा अशा पद्धतीच्या टेक्निकचा वापर कर, तेव्हा तो किमान चांगलं जीवन जगू शकतो. पण त्याचा सिझोफ्रेनिया आयुष्यात बरा होऊ शकत नाही. फिट येणं हा जो प्रकार आहे हा मेंटल डिसीज आहे. आयुष्यभर गोळ्या खावाव्या लागतात, तो आजार कधीही बरा होतो असं आतापर्यंत माझ्या तरी स्टडीमध्ये नाही. मग आता मेंटलचा हा दुसरा प्रकार म्हणलं तर ताणतणाव, टेन्शन असं मी जे म्हणत आहे हा भयंकर असा प्रकार आहे. तर अशा प्रकारचे जे पेशंट असतात ते सायकॅट्रिस्टकडे जाण्याऐवजी सायकोथेरपिस्टकडे आधी जाणं फार महत्त्वाचं आहे. कारण सायकॅट्रिस्टकडे फार वेळ नसतो, त्यामुळं ते लगेच नाही का त्यांची औषधी गोळ्यात मेडिसिन देऊन ते मोकळे होतात. परंतु सायकोथेरपिस्टकडे मात्र खूप वेळ असतो. सायकॅट्रिस्ट 200 रुपये फी घेईल, तो मेंदूतज्ञसुद्धा असतो, मेंदूचं ऑपरेशन करू शकतो, इतका त्याचा डीप अभ्यास असतो. सायकोथेरपिस्टकडे असा कोणताही अभ्यास नसतो. परंतु त्याच्या काउन्सिलिंगनं ताणतणाव, टेन्शन यासारखे जे मानसिक आजार आहेत ते शब्दाने बरे होतात.
केवळ काउन्सिलिंगले बरे होतात आणि कोणत्याही प्रकारच्या अशा हानिकारक, कारण एपिलेप्सीची गोळी किंवा सिझोफ्रेनियाची गोळी एकदा खाल्ली तर आयुष्यभर खावे लागतात. त्याचे इतके भयंकर दुष्परिणाम शरीरावर आणि मेंदूवर होतात की त्या व्यक्तीला ती जर गोळी बंद केली तर एक सून आपल्या सासूला मारते, नवऱ्याला मारते, तिचं तिच्या मेंदूवर कंट्रोल राहत नाही. इतकं भयंकर ह्या गोळ्या साईड इफेक्ट करणाऱ्या असतात मेंदूवर, पूर्ण मेंदूवर ते आक्रमण करतात. आणि मग असे 8वीचे आणि 10वीचे 12वीचे मुलं माझ्याकडे लोक घेऊन येतात तेव्हा मला फार वाईट वाटते, कारण त्यांच्या शरीरावर त्यांचा त्या टॅबलेटचा इतका भयंकर परिणाम पडलेला असतो की त्यांना त्यातून बाहेर काढणं हे फार जिकरीचं आणि फार म्हणजे एखादाच व्यक्ती कौशल्य पणाला लावून त्याला त्यातून बाहेर काढू शकतो वेगवेगळ्या प्रकारच्या थेरप्याचा अभ्यास करून. त्यामुळं मला इथं कळकळीचं सांगणं आहे की मुलगा जर चिडचिड करत असेल, मोबाईल वारंवार पाहत असेल किंवा ताण तणाव टेन्शन नैराश्य हे जर कोणत्याही वयातील व्यक्तीला असेल तर हा पागलपणाचाच प्रकार आहे. परंतु हे पागलपण आपण स्वतः समजून घेतलं पाहिजे आणि ह्यावर पॉझिटिव्ह विचार करून मार्ग काढलं पाहिजे किंवा माझ्यासारख्या सायकोथेरपिस्टकडे किंवा इतर कोण्या काउन्सिलरकडे जाऊन त्याचा व्यवस्थित त्यांनी त्यावर उपचार केला पाहिजे बिना औषधी गोळ्यांचा. तर हा व्हिडिओ मी स्पेशल त्याच व्यक्तींसाठी बनवत आहे, कारण माझ्या दृष्टीनं सगळ्यात मोठा मेंटल व्यक्ती तो आहे जो चिडचिडपणा करतो, जो आत्महत्येची विचार करतो, जो व्यक्ती बडबड करतो, इतरांना त्रास देतो, अशा प्रकारचे आणि ज्याच्या मनात वारंवार निगेटिव्ह विचार येतात, सतत विचार येतात, या व्यक्तीला मी खरा मेंटल प्राणी समजतो आणि हा प्रकार अत्यंत भयानक आहे. त्यामुळं कोणीही सायकॅट्रिस्टकडे जाऊन सहसा डायरेक्टली ह्या गोळ्या, कारण सायकॅट्रिस्टकडे गेल्यानंतर सायकॅट्रिस्ट OCDच्या गोळ्या सुरू करतात ज्यामध्ये सिझोफ्रेनियाचे कंटेंट असतात, जे की अत्यंत गंभीर असतात, किंवा अशा डोपामाइन सेरोटोनिन ह्यासारख्या काही कंटेंट्स असलेल्या गोळ्यासुद्धा सायकॅट्रिस्ट सुरू करतात, जे की झटकन रिझल्ट जरूर देतात, परंतु तोच रिझल्ट शब्दाने जर एखाद्या काउन्सिलरकडे गेल्यानंतर तोच रिझल्ट शब्दाने येतो. त्यामुळं अशा प्रकारचे कंटेंट्स, अशा प्रकारच्या गोळ्या खाण्याची गरज पडणार नाही. तेव्हा अशा प्रकारचे कोणत्याही पेशंटला सायकॅट्रिस्टकडे नेण्याऐवजी एखाद्या सायकोथेरपिस्टकडे, एखाद्या काउन्सिलरकडे किंवा एखादा हुशार असा संमोहन तज्ज्ञ किंवा हिप्नोटिस्ट जर असेल तर त्यांचा आवर्जून वेळ घ्यावा, सल्ला घ्यावा. धन्यवाद.